भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार बाबा, सगळ्यांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे उमरेड परिसरामध्ये बाबांचे सेवक आदरणीय कोहडेजी त्यांच्या निवासस्थानी 9वे हवन कार्य पार पडलेले आहे आणि त्या निमित्ताने एका भगवंताच्या भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व सेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी सेंद्रे साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। प्रामुख्याने या मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ शाखा उमरेडचे कोषाध्यक्ष आदरणीय नितीनजी कळंबे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। शाखा उमरेडचे माजी सचिव आदरणीय निमजे साहेब, माजी संचालक आदरणीय जिपकाटेजी, माजी संचालक आदरणीय नरुलेजी यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय वंजारीजी, कोलारमेट या परिसरातील मार्गदर्शक एसन सुरेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ते मंडळी, या ठिकाणी सर्व सन्माननीय बाबांचे सेवक सेविका, बालगोपाल या सगळ्यांना माझे नमस्कार। खूप सुंदर आणि चांगलं असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि ही बैठक त्याकरताच बाबांनी आयोजित करून दिलेली आहे। बैठकीचे महत्त्व खूप लोकांनी सांगितलं। लक्ष देणं आमचं काम आहे। आता आम्ही जर लक्ष दिलं नाही अनुभव मिळणार नाही आपल्याला। सकाळी विनंती केली, सायंकाळी प्रार्थना केली, एवढ्यानं भागणार नाही का? कामाला गेल्याशिवाय पोट भरण का? पण आपण म्हणलं सकाळी जेवतो आणि संध्याकाळी जेवतो, जमून काय? काम करावं लागेल ना। त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे की बैठकीत गेल्यानंतर त्या बैठकीमध्ये एका सेवकांचे सेवकिनींचे जे अनुभव निघतात त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्या परिवारामध्ये आपल्यामध्ये काही चुका जर असल्या तर त्याचे निवारण होते, ते सापडतात आणि ऑटोमॅटिक रस्ता खुला होते। मार्गदर्शकाकडे गेले तुम्ही, कार्य घेतील 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास मार्गदर्शन करेल। खूप दिवसभर घेऊन बसणार नाही आणि समजा दिवसभर घेऊन बसलो तरी ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ते त्यांच्या मुखातून निघणार नाही। इथे या शाळेमध्ये प्रत्येक सेवक सेविका आपापले अनुभव जेव्हा सादर करते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये उजेड पडते, अरे हो माझ्या हाताने ही चूक झाली आहे, हा जो अनुभव सांगितला यांनी हा मला लागू आहे। म्हणजे तुम्हाला रस्ता मोकळा होते आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्याची संधी मिळते। बाबांनी एका परमेश्वराला मिळवलं, स्वतःच्या कुटुंबातलं दुःख दूर केलं। काय गरज पडली होती बाबाला तुमच्या आमच्यापर्यंत येण्याची? काही गरज नव्हती, कारण की बाबाच्याच कुटुंबात तेवढं दुःख होतं। बाबा त्याग केला, बाबांनी भक्ती केली आणि त्या माध्यमातून
दुःखाचे निवारण केलं. आम्हाला ताप आला, आम्ही दवाखान्यात गेलो, बरं झालं. म्हणजे दुसऱ्याला ताप आला त्याचा विचार करतो का आम्ही? नाही करायचं. पण बाबांनी केला. बाबांना काय वाटलं, बाबांना अभ्यास झाला त्या गोष्टीचा की माझ्या कुटुंबामध्ये जे दुःख होतं, असे दुःख अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये असतील. मग मला हा प्रसाद मिळाला. मी समजा राजा झालो या उमरेड शाखेच्या, उदाहरणार्थ, नाही का, आणि समजा त्या ठिकाणी प्रजाची नसली तर त्या राजाला काही महत्व आहे का? त्या राजाला काही महत्व नाही. राजासोबत प्रजाही असणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबाला वाटलं की माझं दुःख दूर झालं, हे काही नवल नाही. मी दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होईल, त्यांच्या दुःखाच्या नायनाट करण्याचे प्रयत्न करीन, तेव्हा माझ्या मनाला समाधानी मिळेल. आणि या मनुष्य जन्माची माहिती बाबांना होती की हा मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो, हा वारंवार मिळत नाही. 84 लक्ष योनी बघून आम्ही अनेकात वाचन आहे, तेव्हा हा मानव जन्म मिळतो. आज आम्हाला त्या 84 लक्षाची काही गरज नाहीये, नाही का? मग हा मानव जन्म जर मिळाला, हा अधोगती जाऊन आला. कोणी दारू पिऊन नशा करून, आता आमच्या नितेश दादांनी सांगितलं, आपलं जीवन खराब करतात, संसार उद्ध्वस्त होतो. कोणी भूतबाधाने ग्रासलेले होते, कुणाला कॅन्सर होता, कुणाला महारोग होता, कुणाला टीबी होती, कुणाला ब्रेन ट्युमर होतं, अनेक प्रकारचे रोग होते, नाही का? मग या दुःखाने जर ग्रासले आहे आणि मी या कृपेची जर माहिती यांच्यापर्यंत पोहोचवली नाही तर हा माणूस बनणार नाही, याचा प्रपंच उद्ध्वस्त होईल. म्हणून बाबांनी संकल्पना केली मनामध्ये, मला माणूस बनवायचा आहे. गरीब आणि दुःखी लोकांमध्ये जाऊन जागृती द्यायची आहे. हा संकल्प केला आणि बिना पैशाने निष्काम कार्य करून खेडोपाडी गेले. तो इतिहास लांब आहे आणि जो करतो त्याला समजते, बोलायला काही वाटत नाही. हे शाखा सांभाळतात हे लोक, आम्ही मंडळ सांभाळलं. सांभाळण्याच्या हाताने चुका होतात, करणाऱ्याला समजते. मग आम्ही का म्हणतो, नितेश दादा कोषाध्यक्ष आहे ना, पैसे तर खर्च करत नसेल आमचे वेळे. म्हणजे आमच्या मनात कल्पना निर्माण होती की नाही, विठ्ठल क्षीरसागर सचिव बनला, याला पैसे तर नाही खाल्ले असेल आमच्याला. परंतु बाबांच्या मनात एकच संकल्प होता की मला ही जागृती मिळाली, मला ही दैवी शक्ती मिळाली, मी गरीब आणि दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करेन. सकाळची ट्रेन होती फक्त त्या टायमाला, आणि त्या ज्या गावात दौरा असायच्या त्या रेल्वे स्टेशनवर उतरायचे. जास्त करून भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त बाबांनी जोर दिला. त्या रेवळाल खात स्टेशनवर उतरायचे, तेथून खाचरा बंडी यायचे, आणि रोड कसे होते पहिले चाकोलीचे, चालले खटक 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 खट. आता बाबाच्या पोटाने त्रास होत होता की नाही होत होता हे त्या परमेश्वरालाच ठाऊक, त्या बाबालाच ठाऊक. अशा परिस्थितीमध्ये बाबांनी 8-8 दिवस 15-15 दिवस बाबांनी दौरे केले. आणि मी स्वतः पाहिलं अनेक मध्ये असताना. माझी मोठी, आमचे गाव तिकडलं धर्मापुरीकडलं आहे, धर्मापुरी आहे, खात साईडचं, नागपूर जिल्ह्यामध्येच येते. आणि आमची मोठी दहीवाली म्हणून नामांकित होती. पुस्तक वाचत असाल तुम्ही, त्याच्यात नाव आहेत, कार्य आहेत तसे. आणि त्या ठिकाणी 2 लोक 4 लोक घ्यायचे आणि पोट्यावर बाबा बसून लोकांना दिवस दिवस मार्गदर्शन करत होते. आम्ही बाबाला शिव्या देतो, हा कोण बाबा आला इथं, आमच्या कुटुंबात बसे का नाही ते, तेव्हा नाही जात होतो आम्ही. बाबांनी ते तकलीफ उचलली, तो त्रास उचलला आणि माणूस बनवण्याचे कार्य बाबांनी केलं. झालं असं की साक्षात्कार घडले लोकांच्या कुटुंबामध्ये. बाबांनी बोलले तसं व्हायचं. बाबांनी अपेक्षा केली नाही,
आज आम्ही अपेक्षा करतो मी सचिव आहो, मी गेलो उमरेड मध्ये माझा मान झाला पाहिजे. बाबांनी तसं केलं नाही. बाबांनी बिलकुल साधं राहणीमान आणि उच्च विचार बाबांचे. बाबांचे राहणीमान कसं होतं साधं. जर बाहेरच्या नवीन माणूस आला तर कोणते बाबा हे समजायचेच नाही, बाबा कोणते ओळखूचे यायचे नाही. आता कसं आहे, मला समोर खुर्ची मिळाली पाहिजे, मी अध्यक्ष आहो ना, मी सचिव आहो ना, नाही का. एक्झाम्पल नाही तर कोणाला म्हणत नाही, मी सांगतो. हा अहंकार आमच्यामध्ये जो शिरला आहे, त्या अहंकारामुळे आमच्यामध्ये कमीपणा निर्माण होते. आम्ही थोडं लक्ष बाबांकडे जर वळवलं की ज्या बाबांनी ब्रह्मांडाला मिळवलं, त्या दैवी शक्तीला मिळवलं. अरे त्या एका मुलाच्या गळ्यामध्ये फासा होता, तर त्या यमाला ललकारलं, बोले ये लड़के का गले का फासा निकालो, नाही तो तेरी यमपुरी उलटी. कोणता संत आहे असा जगामध्ये, आहे का असा कोणी संत का त्या ब्रह्मांडाने ललकारणाला, त्या यमाला ललकारलं, इसका बोले गले का फासा निकालो वरना तुम्हारी यमपुरी उलटी कर दूंगा. आता यमाला तर आम्ही घाबरतो. आणि असे कार्य असताना सुद्धा बाबांचं राहणीमान कसं आहे, इकडे जर आम्ही लक्ष वळवलं तर मला वाटत नाही की आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठेतरी धोका खाऊ. बिलकुल नाही. बाबांचे शब्द आहे, निष्काम कार्य आहे, गुरुपूजा घेतली नाही. त्यात दरवर्षी आम्ही सांगतो. याही वर्षी कालच रिपोर्ट आली निंजे साहेब, कळंबे साहेब. काल मी तिकडे खवासा बॉर्डरकडे दररोज कार्य आहे माझे, जिकडे निरोपाला परमेश्वरी कार्य करायला मागं पुढे पाहत नाही. रिटायर्ड झालो आहो, मला तेच कार्य करायचं की या गुरुपूजेला. आता कळंबे साहेबांनी तो एक शब्द सांगितला महत्वाचा आहे, आणि तो मला पाळावा लागेल की शेवटी प्रत्येकाला मान सन्मान आहे, त्याचे नाव घेणं बरोबर नाही. आता ही मंडळाचे मार्गदर्शक गुरुपौर्णिमा घेतात आणि त्या ठिकाणी जाऊन, आता गुरुपौर्णिमा झाली, आखाडी ज्याला म्हणतो आपण, त्या आखाडीला त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेची दक्षिणा घेतली. सांगा, काही पदाधिकारी लोक पण आहे, झाले दुरुस्ती आली त्यांच्यामध्ये. पाया म्हणजे पाया पडायला सांगत होते, पाय धुवायला सांगत होते, नाही का. बाबांनी काही केलंच नाही. बाबा साधारण लोकांप्रमाणे वागले आणि म्हणून त्या शक्तीने कार्य केले, म्हणून त्या शक्तीने कार्य केले. शांताबाईचा अनुभव सांगितला. त्या मुलीला फोड आले होते, भावाच्या मुलीला. भावाने म्हटलं बाबा एक नजर पहा. बाबा म्हणे मला काही येत नाही म्हणे. का म्हणे बाबा. आणि आता आम्ही काय म्हणतो, मला विचारलं नाही, मी सचिव होतो ना, पदाधिकारी होते, मला काय विचारलं तू कोण, नाही का जी. अरे सचिव असे कितीतरी जातील, अध्यक्ष कितीतरी जातील. बाबांनी जे सेवक बनवलेला आहे त्या पद्धतीने आम्ही वागणूक केली पाहिजे. आणि म्हणून ती शक्ती आज कार्य करते, ती शक्ती म्हणून कार्य करते. असे अनुभव आहेत. भिलगाव मध्ये, कामठी रोड भिलगाव, शेषरावजी लेंडे यांच्या 10 वर्षाचा मुलगा पोटाने त्रास झाला आणि त्याला टावरी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. रामदास पेठ मोठा हॉस्पिटल आहे. खूप दिवस झाले त्या गोष्टीला. आता तो मुलगा 25-26 वर्षाचा आहे. डॉक्टरने आपले प्रयत्न केले, पण आम्ही चुकलो होतो ना. आम्हाला मार्गात राहून जर या कृपेची, या शक्तीची आठवण येत नसेल. आता बोलले, बरंच चांगलं मार्गदर्शन झालं की रात्रीला जर पोट दुखलं तर तुम्ही काय करायला प्रश्न केला, नाही का. मार्गाची आठवण आली नाही आणि डॉक्टर उपचार सुरू झाले. असं करता करता डॉक्टरांनी आपले उपचार केले. आता तेवढा मोठा दवाखाना, वैज्ञानिक लोक, अभ्यास आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण परमेश्वरी शक्तीने जिथं अडवलं होतं. पोरग कोमामध्ये गेला. आता कोमात गेला, आज निघाला, उद्या निघाला, 2 महिने कोमामध्ये राहिला. आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझे प्रयत्न पूर्ण खतम झाले, आता हा पोरग आप घडीचा आहे, तुम्ही रिश्तेदाराला बोलवून टाका.
झाला हा 4 तास 6 तासामध्ये किंवा उद्या हा जाणार. आता आमचे रिश्तेदार होते म्हणून आम्हाला निरोप आला, आम्ही गेलो तिथं. आता त्या टायमाला मी सचिव होतो. 13ची गोष्ट आहे ती, 2013ची गोष्ट आहे. जेमतेम सचिव बनलो तुम्ही. आता गेलो, काय झालं, आयसीयू मध्ये होता आणि भेट घेऊ देत नव्हते. तो आयसीयू मध्ये दाराला असा गोल काच राहते, तिथून पाहता येत. मी त्या काच्यामधून पाहिलं आणि बाहेर निघालो. मुलाच्या वडिलांना म्हणलं काय काय प्रयत्न झाले. त्यांनी सगळे दवाखान्याचे प्रयत्न सांगितले आणि मी म्हटलं बाबाचे प्रयत्न काय केलं या मार्गाबद्दल, मार्गदर्शकाकडे गेले का, त्याची सोडवणूक झाली का, काय झालं ही बातमी दिली काय. सोडवणूक होणार नाही तिथपर्यंत निवारण होत नाही, लक्षात घ्या. शब्दाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाकडे जो कोणी असेल, मार्गदर्शक सगळे सारखे बाबांचे शब्द लागतात. आताच बोलून गेले बरोबर तुम्ही. आम्ही मार्गदर्शक, आमची शब्दाची गरज नाहीये. गरज आहे त्या जागृत कृपेची, पण माध्यम आहे मार्गदर्शक. मी त्यांच्याकडे पाठवलं आणि सवय तुम्हा लोकांच्या मला काही काही माहित आहे. जसं एखाद्या बाईने विचारलं मला, अजी माझ्या मुलाचे पोट दुखून राहिलं, किंवा यांना विचारलं शेंद्रे साहेबांना, तर शेंद्रे साहेब काय उपचार सांगा तुम्हाला, सांगा. अरे एक तर तीर्थ बनवा लावून, नाही तर फुका मारा लावून. याच्या व्यतिरिक्त काही आहे का, आहे का. निंबू नारळ कोणाला सांगितलं का नाही. पण आमची सवय कशी आहे, आम्ही सकाळी त्या पोराला फुका मारून दिल्या आणि मग शेंद्रे साहेबाकडे गेलो. शेंद्रे साहेबांनी म्हणलं का ज्या 1 तासात 3 वेळा तीर्थ बनवून टाक बरं. ही बाई काय म्हणते जी मी सकाळीच बनवलं होतं. मग गेली काय तिथं. जर तुला सकाळी बनवलं मग ज्याची गरज कोणती पडली, तर मी त्याला म्हटलं जेव्हा मार्गदर्शक बोलवलं म्हटलं तू बिलकुल उत्तर द्यायचं नको, फक्त ऐकून घ्यायचो. मला माहित होतं हा असाच बोलणार आहे म्हणून. आमची जावई लागते. मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं, ते शब्द फक्त घेऊन येतो आणि त्यांनी तेच सांगितलं तर 1 तासात 3 वेळा तीर्थ दे. आणि याला माहित होतं की बोलायचं नाही आहे मला. हा तेच म्हणता ना का चालू आहे तीर्थ बनवणं. आम्हाला शब्दाची गरज होती, आदेशाची गरज होती आणि आला. काय सांगितलं तर म्हणे 1 तासात 3 वेळा तीर्थ बनवायचं. पण मामाजी म्हणे आता कोमात आहे, हा पेईल का. हो हाही प्रश्न पडला आता आमच्या समोर. ठीक आहे काय हरकत नाही, थोडस इतकुसं तीर्थ बनव, फुका मार. त्याने सांगितलं मार्गदर्शकाने, त्या आदेशाचे पालन कर. तीर्थ बनव, थोडस फुका मार, तुला वाटते तेवढा फुका मार. 11, 7, 3, 1 तुला आठवलं तशा मार. आणि त्याच्या होटाला लावून दे. त्याच्या होटाला तीर्थ लावलं. बाई 2 महिन्यातला मुलगा, 2 महिने कोमात असलेला मुलगा कोमाच्या बाहेर निघाला. डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती, तो मुलगा आजही जिवंत आहे. कोणी केला हा खेळ. हा खेळ कोणी केला, हा परमेश्वराने केला. या शक्तीला आम्हाला ओळखायचं आहे. आदेशाच्या पालन. आम्ही बोलतो कसे, अरे बाबाने इथपर्यंत म्हटलं की तत्व शब्द नियमाचे जर आचरण असेल तुझ्यामध्ये तर इथं मार्गदर्शन कर, तर या माईकवर मार्गदर्शन कर. साधी गोष्ट नाहीये. आम्ही कसेही बोलतो, वेळ वाकोळे, खोटं नाटक काही नाही होणार. तो आहे पाहणार. ती शक्ती अशी आहे. बाबाकडे जेव्हा लोक जात होते तर बाबा तर अंतर्यामी होते. हा कशा करता आला बाबाला आधीच माहित होतं. कशा करता आला का तू माझ्याकडे सांगायचेच नाही. तर मी सांगू का म्हणे, बाबा असे बोलायचे. अंतर्यामी बाबा होते. ही शक्ती असे कार्य करते की कॅन्सर दूर केलं, महारोग दूर केले. जादू टोनेवाले तर टिकतच नाही जी. आमच्या गाव पूर्ण जादू टोनेवाल्याचा होता. इथेच हो असे घाबरतात. सगळे जादू करणारे लोक मार्गात आले. आता जसे दारू पिणारे कसे मार्गात आले, तसे ते जादू करणारे लोक मार्गात आले. आहे काही बोटावर मोजले इतके, आणि त्याची रिश्तेदार आहे जावई लोक. थोड्या त्याच्या घरी बसून असणार सेवक, याची तांद्री झालत नाही. कशी कृपा आहे, कशी कृपा आहे. 7 छिद्र पडले होते त्या मनोहर देशमुखला, माजी उपाध्यक्ष मंडळाच्या 2013.
18 मध्ये 13 मध्ये संचालक बनले होते आणि 18 मध्ये उपाध्यक्ष बनले. 7 छिद्र पडले होते इथे, 7 छिद्र मानेला, असे बोट जात होते. तळप होती, जिवंत राहू शकत नव्हता, ही वेळ आली होती. पैसा खर्च केला, काही उपाय नाही. शॉर्टकट सांगतो, मरायलाच निघाला तो, कारण की झोपही लागत नव्हती, तळप खूप होती, घरचे लोक दुर्गंधीमुळे बाहेर बसत होते. हा राहून काय करणार आहे, तर मरासाठी निघाला. मरासाठी. आता मरणे आपल्या हातात नाही, लक्षात घ्या, मरणे आपल्या हातात नाही. निमजे साहेब कशाने मरू, त्याला विचार करत करत मी समजा मातीचे तेल टाकून दिलं आणि कोणी विजवलं तर माझ्यावर FIR दर्ज होईल, नाही का, आणि माझी बदनामी होईल. जहर पिऊन घेतलं, इथं तर जहराचा अमृत झालाय. प्रकाश कोवळे 1 पाव जहर पेलं होतं, पती पत्नीचा झगडा झाला. पती पत्नीच्या झगडा झाला, विचार करा, लहान मोठेपणा, एवढं तुफान घरी येऊ देऊ नका. 1 पाव जहर पेलं आणि LG हॉस्पिटल जगणारी चौकीत भरती केलं त्याला. डॉक्टरने आपले प्रयत्न केले. अंजन गावकर, डॉक्टर अंजन गावकर काहीतरी तिथं होते. मी एका पेशंटकडे तिथं होतो. रात्री 1 वाजता केस आली आणि बाई बाबा हनुमानजी धावा करत आहे. आणि मी तेव्हा सचिव बिचिव नव्हतो, तेव्हा मी साधा सेवक होतो. आता बाबा हनुमानजी म्हणलं तर म्हणलं हे बाबाजी सेविका आहे, आपण हिच्याजवळ बसलं पाहिजे. गेलो तिच्याजवळ, बाई म्हणलं तू मार्गात आहे का? हो जी म्हणे. काय झालं म्हटलं? ICU मध्ये नेलं ना सर, आम्हाला माहितच नव्हतं. अजी म्हणे आमच्या दोघांचा झगडा झाला आणि यांनी 1 पाव जहर करून टाकलं म्हणे. तेवढी चूक केली माझी माय. म्हणलं तुला आता समजा हा गेला म्हणजे त्या कुकवाच्या टेडा मिटला की नाही, प्रपंच विस्कळीत झाला की नाही. मग हा विचार आधी करायचा नाही का? ठीक आहे, आता तू धावा करून राहिली, ज्या तुझं घर कुठे आहे तर म्हणे नंदनवनला, कबीली क्वार्टर नंदनवन, जगणारी चौकापासून बिलकुल अर्धा किलोमीटर अंतर आहे फक्त. ज्या घरी बस बाबाच्या पाटाजवळ, देव बाबाला वचन, यापुढे मी झगडा करणार नाही पतिदेवासोबत. बाबा माझ्या पतिदेवाला वाचवा. केलं त्या बाईने. अनोळखी माणूस मी, फक्त सेवक होतो, ओळखी नव्हती तिची. गेली आपल्या भावाला घेऊन, ती तोही सेवकच होता आणि पाटाच्यावर बसली. दिलं वचन की मी यापुढे बाई तुम्हाला झोपून आली का? मी देतो, मंत्र देतो, झोपीचाही मंत्र आहे माझ्याकडे, पण सध्या झोपू नका, लिंक तुटून जाईल. माझे सगळीकडे लक्ष राहते, मी आपले लक्ष सगळीकडे फिरवत राहतो. दिलं वचन, माझ्या पतिदेवाला वाचवा, मी यापुढे झगडा करणार नाही. परमेश्वरी कृपा अशी झाली, पहाटेला 4 वाजता पर्यंत त्या डॉक्टरांनी प्रयत्न केले, पूर्ण जहर निघालं, अमृत झालं आणि तो प्रकाश कोवळे वाचला. आजही जिवंत आहे, साईबाबा नगर करबीला राहतो. ही गोष्ट तशी, हा मरायला निघाला मग मी कसा मरू. देशमुखची गोष्ट, ट्रक मध्ये येऊन जातो म्हणे, काही करून जा. परमेश्वराचा खेळ निराळा असते. आता त्याला एका शेवकाची भेट झाली. आणि त्या शेवकाने विचारलं, अरे देशमुख भाऊ तू चालला कुठं? रडत होता. म्हणे मी मरायला चाललो भाऊ, मला हे यातना सहन होत नाही. काय झालं? म्हणे हे बा 7 छिद्र पडले, दुर्गंधी येत होती, पाहणारा पाहू शकत नव्हता, मी जीव द्यायला चाललो, म्हणजे मरायला चाललो म्हणे. त्याच्या मुखातून शब्द निघाले, त्या शेवकाच्या मरण्याचा मार्ग आमच्याकडे आहे म्हणे. चल तुला मरायचं आहे ना, मरण्याचा मार्ग आहे की नाही. त्याला मार्गदर्शिकाकडे गेलं, सरस्वताबाई येवडेकरकडे, मुक्काम पारडी, ती संचालिका पण होती आपल्या मंडळामध्ये, आणि तिला सांगितलं का मरायसाठी निघाला, याला मरण्याचा मार्ग पाहिजे. मार्गदर्शन केलं, कार्य दिले. लांब कहाणी आहे, शॉर्टकट सांगतो. आणि त्या दिव्यामधलं तेल आणि रक्षा लावून म्हणा, त्या दिव्यातल्या तेलाने आणि रक्षाने पूर्ण कॅन्सर बरा झाला. कुणाला यकीन वाटेल का? आजही जिवंत आहे, विचारून घे त्यांना. मार्गदर्शन मध्ये ते सांगतात. आणि म्हणून आज गरज आहे आम्हाला या शक्तीची. नाही तर कलियुगामध्ये असुरी शक्ती जास्त, पुराणात लिहून आहे ते सगळं. पण बाबांनी सत्याचा झेंडा काढला इथं. बाबांनी काय केलं? या कलियुगामध्ये सत्याचा झेंडा काढला की या मार्गातला माझा सेवक हा तडपला नाही पाहिजे, याच्या अधोगती जीवन गेलं नाही पाहिजे.
हा जगला पाहिजे, त्याचे आयुष्य पूर्ण झालं पाहिजे, म्हणून ते बाबांनी प्रयत्न केलं आणि आपल्याला माणूस बनवलं. आता आम्ही माणूस बनलो का, हा प्रत्येकाला विचार करायचा नाही. नाही म्हणता येणार, होई नाही म्हणता येणार. आम्हाला प्रत्येकाला विचार करायचा आहे की मी माणूस बनलो का. बाबांनी काय मागितलं आपल्याला, पैसे मागितले, काही बाबा दौरे करायचे की नाही, ढोलमाऱ्याचा दौरा 10 सेवक बाबासोबत होते आणि मार्गदर्शन झालं आणि मग जेवणाची वेळ आली, ताटं वाहिले. आता ताटं वाहिले तर प्रत्येक सेवकाली असं वाटतं की आमच्या मार्गदर्शक आलाय, याला चांगलं दिलं पाहिजे, नाही का. सेवकाला वाटलं की बाबा आहे तर बाबाला काही वेगळं, तर बाबाला एका वाटीमध्ये तूप आणून दिलं. बाबांनी थोडा वेळ पाहिलं की बाकी वाट्या येतील, वाट्या आल्या नाही बाकीच्या पात्रावर. बाईला बोलवलं, बाई म्हणे वाटी कशाची आहे. बाबा थोडस तूप होतं म्हणे. मग थोडस होतं तर मलाही देऊ नको म्हणे. सगळ्यासाठी असेल तर तूप वाढ, अन्यथा घेऊन जा म्हणे. कसे बाबा, नाही तर बाबा तूप खाऊ शकले नसते का, खाऊ शकले असते की नाही. आणि आमच्या सवयी कशी आहे, माझ्या मार्गदर्शक आहे ना, हड्डीचं जेवण असलं तर त्याला चाप काढून दे, त्याला याले मांस आलं तरी चालन. चुकीचं नाही बोलून आलो. म्हणजे आमचं लक्ष कुठे गेलं. बाबांनी स्वतःच्या, कोणीतरी बोलला आता, स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त महत्व तुम्हाला दिलं. बाबाच्या जेव्हा पाय कटला आणि अमेरिकेला बाबाला नेलं, बाबाच्या मुलांनी सायंटिस्ट होता जगामध्ये 7व्या क्रमांकाचा, आता रिटायर झाले. आता कंपनी काहीतरी त्यांनी उघडली आहे. तर डॉक्टर म्हणून बाबा तुम्ही इथेच राहता अमेरिकेला, इथं सगळ्या गोष्टीची सोय आहे, पैसा हलका, खाणं पिणं, एसी तुम्हाला लागते, ते सगळं इथं आहे. बाबा हसले, बाबा स्वतःच्या मुलावर हसले. अरे म्हणे डॉक्टर म्हणो तू एकुलता एक मुलगा जन्म घेणारा आहे माझ्या पोटी, पण त्या भारतामध्ये अनेक माझे मुलं आहेत म्हणे, ते माझे वाट पाहत राहतील म्हणे. हे आम्हाला मुलाचा दर्जा दिला आणि आम्ही बैमान सेवक सट्टा उडवतो या मार्गाची. बैमान सेवक आम्ही त्या बाबाच्या तत्वशब्द नियमाचे आचरण करत नाही, कसेही कार्य करतो, कोण्याही पद्धतीने कोण्याही रस्त्याकडे येण्याचे कार्य होते आमच्या हाताने. बैमान नाही हो का आम्ही, बैमान आहो आम्ही. आज गरज आहे आम्हाला, आज गरज आहे. बाबांनी स्वतःच्या मुलासारखं समजलं आम्हाला. मग बाबांनी काय मागितलं आम्हाला, तो प्रश्न होता मगाशी माझ्या, नाही का. बाबांनी फक्त 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम मागितले. कशा करता, तुमचं जीवन चांगलं बनवण्याकरता. बाबाचे जीवन चांगलं बनणार होतं का तुमच्या केल्यामुळे. अरे बाबाने तर एवढा मोठा त्याग केला, जीवाची पर्वा केली नाही. बाबा जर त्यावेळेस गेले असते आम्हाला काय मिळालं असतं. गेले होते ना, बाबा सुद्धा गृहस्थीमधून गेले होते. 3 महिने गृहस्थीमध्ये नव्हते बाबा. तेव्हा बाबाच्या कुटुंबाने मागणी केली परमेश्वराला आणि बाबाला गृहस्थीमध्ये आणण्याचे कार्य केलं. समजा बाबा नसते तर आज आम्हाला हे दिसलं नसतं गोकुळ, आम्हाला हे गोकुळ दिसलं नसतं. आणि म्हणून आमच्या यशस्वी साहेबांनी सांगितलं की फाटला पॅन्ट होता तर गरिबी म्हणत होते आणि आता फाटले कपडे घेऊन देतो तर फॅशन म्हणते, नाही का. बरोबर आहे की कसा बदल झाला आहे. आज गरज आहे आम्हाला. कालपर्यंत जरी चुकले असेल तुम्ही, शिरवा येथील एक गोष्ट आहे, शिरव्याजवळ कोणतं तरी एक छोटस गाव आहे. अनेक मध्ये होती ती बाई, तिची 9 महिन्याच्या गर्भ चीप बनवून टाकली. तिची 9 महिने होऊन गेले परंतु डिलिव्हरी नाही, चीप बनवली होती. मेश्राम, उत्तमराव मेश्राम त्याचे मार्गदर्शक आहे मंडळाचे. त्यांनी सलाह दिली, बाई तू मार्गात येऊन जा, मार्गात येऊन जा ना, ते जीव गेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं तुला आपत्ती आहे ते सगळं चालली जाईल. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ते मार्गात आली ती बाई. पुन्हा 9 महिन्याचं गर्भ समावला
9 आणि 9 किती महिने झाले? 18 महिने. तुम्हाला यकीन वाटत का तुम्ही जन्म देणाऱ्या माता आहे? असं होते का कधी? झालं कसं? ते चीप निघाली, मार्गात आल्यानंतर गर्भ समावला आणि 9 महिन्यानंतर तिला, मला पक्क माहित नाही मुलगा झाला की मुलगी झाली, तर पण अपत्य झालं. कसा खेळ आहे परमेश्वराचा? प्रभू हा खेळ दुनियेच्या, कशाला सांग केला ते आम्ही नाही समजू शकत. त्याला कशी खोटं बोलतो, कितीतरी समजवण्याचे कार्य करतो, परंतु दुनिया कशी आहे? आता मगाशी माझ्याबद्दल कोणीतरी बोललं, सासको अंदर लो सासको बाहेर लो, क्षीरसागर साहेब सांगतात म्हणे. राहुल आहे आमचे, राहुल दादा वंजारी, नाही का? आम्हाला समजण्याची गरज आहे बाई. हे सांगण्याचे कारण काय? बाई जी बाई झोपत होती ना, तुमच्यावाला पॉइंट आला तर काय? हा, आणि म्हणून मार्गदर्शकांनी जे वाक्य बोललेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं. आता आम्ही फिरायला गेलो एका ठिकाणी, विशाखापट्टणमला गेलो होतो, कळंबी, आणि मधात एक शहर पडलं. त्या शहरामध्ये मुक्काम झाला आमचं. मग सकाळी उठलो, आंघोळ पाणी केलं आणि फिरायला निघालो. चला तिथे भवन आहे, भवने पाहून घेऊ. या भवनाची रेस्टी आमच्या हाताने झाली. बरोबर आहे निमजे साहेब? हो की नाही सांगा ना. नाही हे म्हणून मला खोटं सांगतात म्हणा. हे जे प्लॉट आहे तुमच्या भवनाचं, याची रजिस्ट्री मदनकर साहेबांनी, मी ते अध्यक्ष होते, मी सचिव होतो. मटण बी चारलं यांना, तेही सांगतो ना बाबा, ते गाणे लपवून. अरे मटणही चारलं तुम्ही आम्हाला, मग रजिस्ट्री झाल्यावर तुम्ही आपल्या घरी आपल्या पैशाने, त्यांनी आपल्या पैशाने बरं. तर त्याला भवन पाहून येऊन जेवून असं करता करता आम्ही फिरायला निघालो. आणि एका ठिकाणी असंच बिलकुल सेम रूम होतं आणि तिथं बोर्ड लिहिला होता 5 रुपयामध्ये दुधी हलवा. भोपळा नाही का, दुधी जैन लोक खूप खातात, हे तुमच्या वावरात लावतात, लवकी म्हणतात त्याला, नाही का? हा, 5 रुपयामध्ये दुधी हलवा, शब्दाकडे लक्ष द्या. आता मी म्हणलं गांजराचा हलवा खाल्ला, सगळे हलवे खाल्ले, त्याला दुधीचे हलवे खाऊन जाऊन 5 रुपयात आहे. 7-8 लोक होतो, गेलो आम्ही तिथं, ते टोकन घेतले आणि अंदर गेलो. 5-5 रुपयामध्ये 7-8 लोक होते, 40-45 मी दिली त्याला. आता ते टोकन घेऊन अंदर गेलो आणि पाहते तर प्लेट बी नाही ना, काहीच नाही. अरे हलवा कुठे आहे का? तिथे एक माणूस होता आतमध्ये, काहीचा हलवा पाहिजे म्हणे. अरे बोर्ड वाचला का म्हणे तुम्ही? म्हणलं हो. का लिहिला म्हणे बोर्डात? 5 रुपयात दुधी हलवा. तो तिथं दुधी बांधला म्हणजे त्याला हलव म्हणे, नीट म्हणे बाहेर. या दुधीला हलवा, इथं का हलवाचे म्हणलं, हे तर दुधी आमच्या वावरात, याला हलवायला नाही का म्हणे त्या दाराने तिकडे बाहेर. अर्थाचे अनर्थ लागतात. मला सांगायचे हे आहे की जसं इंग्रजीमध्ये एखादा डॅकीचे घर, जसं आपण म्हणू, तर डॅकचे किती 3 शब्द निघतात ना, तो, ती, ते, हीच, हा, ही, हे. मग जिथं तो हे लागल तिथंच लावा लागेल का नाही? मुलगी असेल तर ही लावा लागल. आणि आम्ही कुठेही काय लावून देतो, तर मग हात दुधी हलवा लागतो, नाही का? मला सांगायचे हे आहे की कालपर्यंत आमच्या हाताने चुका झाल्या असेल, विसरा बाई. मी हात जोडून विनंती करतो. कुणाच्या डोक्यात राजकारण शिरलं असेल, कुणाच्या डोक्यामध्ये अहंकार शिरला असेल, कुणाच्या डोक्यामध्ये आमचे खूप मोठं कुटुंब आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही, तो अहंकार शिरला असेल, कुणाला पदाचा अहंकार आला असेल, नाही का? कुणाला पैशाचा अहंकार आला असेल. कोणी आहे कोणाचे अंती जाने कल्याचे आए अकेले जगत में फिर भी अकेले जाओगे, ना संग कोई आएगा तर भी नाही ले जाओगे. हे सगळं जागच्या जागी राहते. जेवढ्या बिल्डिंगा बनल्या आहे तिचा माणूस गेला विठ्ठल क्षीरसागर सोबत तर काही घेऊन जाणार नाहीये. मग कशाचा अहंकार आहे हा सगळा? काही नाही आपल्यामध्ये, कोणी नाही कोणाचे. बोललो मी आता, कोरोना पाहिला मी, कोरोना सारखं रोग पाहायला करोडो रुपये होते. आता यशस्वी भाऊनी बोललो का खूप पैसे कामाची नाही का? भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर खायला लागते. मला वाटतं राहुलला बोललो ते काही. हा, म्हणजे कोणतीही वस्तू अति जर झाली तर त्याची माती होते.
म्हणून अहंकार सोडा. कालपर्यंत चुका झाल्या असेल, आम्ही तत्वशब्द नियमाच्या बाहेर असेल, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याच्या. संतांचे वाक्य आहे ते. त्या संतांनी म्हटलं की आजही आम्ही दुरुस्त होऊ शकतो, आजही आमचे जीवन बनवू शकते. उद्यापासून तयारी करा, उद्यापासून तयारी करा. सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करण्याची. झोडपे बसतील काहून का सत्य पटत नाही लोकांले. हा कालपर्यंत हाडगोळं खाल्ले म्हणून ना आता बसला तुळशी पुढं म्हणत. मला सांगते का तू सत्य बोलले, कालपर्यंत बोलले, मला काय म्हणायचं आहे, कालपर्यंत झालं, आज आम्हाला दुरुस्त व्हायचं आहे. या कृपेची प्रसाद घ्यायचा आहे, ही कृपा आमच्या जीवनात उतरवायची आहे. तर आम्हाला सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करावं लागेल. आता कोणाच्या डोक्यावर लिहिलं नाहीये की हा खरा आहे ना खोटा आहे. ही परमेश्वरी शक्ती ओळखेल तुम्हाला. मी चोरी केली की मी दुनियाचं सांगतो, मी सचिव होतो, मी 1 रुपया खाल्ला नाही. ती शक्ती ओळखेल ना, फुटू फुटू निघेल. कसं आहे, ती सोडत नाही, ती कोणाला सोडत नाही ती शक्ती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि म्हणून आम्ही बोलतो त्या पद्धतीचं, आम्हाला डाग लागला नाही. आम्ही शक्तीला बोलतो, त्या शक्तीला विनंतीमध्ये बोलतो. लक्ष द्या की जर माझ्या हाताने त्या संस्थेमध्ये वाईट झालं असेल, त्या संस्थेची एक टिकली जरी खाल्ली असेल, बाबा मला उचलून घेऊन जा, ठेवू नको इथं, बिलकुल ठेवू नको. अरे कुठं होतो आम्ही, नालीत पडून राहत होतो ना, दारुडे म्हणत होते ना लोक आम्हाला, नाही का, काय किंमत होती. आणि आज या मार्गामध्ये आलो तर आम्ही कुठं बसलो. एवढी ती इस्टेट दिली आम्हाला, का पाहिजे अजून याच्यावर. आणि हे तर सारं जागी जेवणार आहे ना, हे काही सोबत न्यायचं आहे का. मेला तर उभा आहे तोपर्यंत शोभा आहे, मेला तर गेला. अजी मरणाच्या दिवशी नाव विसरून जातो आम्ही, मरणाच्याच दिवशी. तू म्हणा नाही जी नवऱ्याचे नाव तर मग आम्हाला माहित आहे शेवटीपर्यंत, नाही का. कसे विसरता. जेव्हा प्रेत पडली राहते विठ्ठल क्षीरसागरची आणि आंघोळी हे काढले, विठ्ठलने बाहेर काढ म्हणते का म्हणते, बॉडीला बाहेर काढ म्हणते. गेलं का नाव त्याच दिवशी खतम होऊन जाते. तुम्ही त्या बॉडीला बाहेर काढा, त्याला आंघोळ पाणी करा आणि त्याला लवकर ते आभाळ आला म्हणतो, नाही का, नाही का. 4 लाखाचा दिवाण बनवला होता कळंबे भाऊ झोपासाठी. पैशाचे उपयोग लोक खूप. 4 लाखाचा दिवाण. आता मी माहितीमध्ये वगैरे समोरच जातो, आता मदनकर साहेबांचे माझे पटत नव्हतं, तरी बात मिळाला तर मी शिडी बांधली. कारण मला तो अहंकार नाही ना. लोक म्हणे हा मदनकरच्या झाला, हा मदन. हो बाबा तू म्हण, मी सगळ्याच्या जाऊ, मदनकरचे बिया आणि तुमच्या बिया, मला काय घेतलेलं आहे. आता एका मैत्रीत गेलो, आता ती बॉडी बाहेर काढली आणि ते 2 खुर्च्या ठेवल्या आणि तो पाठ ठेवला. अरे मी म्हणलं यार 4 लाखाच्या दिवाण बनवला आहे, काढलं बाहेर, आंघोळी अशी खराब नाही का जीवन पाण्यानं. कसं आहे त्याने त्याच्या मेहनतीने 4 लाखाला दिवाण तर कोणी बाहेर काढत नाही. मजा करून पाहिली. मला हे म्हणायचं आहे की साऱ्या जगच्या जागी राहायचे बाई. पाण्याच्या बुळबुळ आहे, बोलता बोलता विठ्ठल क्षीरसागर मेला, कोणी धरून ठेवू शकत नाही. फक्त काही वाईट म्हणतील, काही चांगले म्हणतील. वाठवड्यापर्यंत पोहोचून देतील, नागपूरपर्यंत संपला विषय. 4 दिवसांच्या विठ्ठल क्षीरसागरची कोणाला आठवण येणार नाही. आणि जगात आहे नाही का. म्हणून आज आम्हाला वेळ आहे. आमचे जीवन बाबांनी बनवण्याचे प्रयत्न केले आहे, खूप कष्ट केले. थोडस बाबाकडे वळून पहा. सांगितल्यानं होणार नाही, करा प्रयत्न. म्हणून या लोकांना वाईट एकटं पाहिलं मला, मी स्वतःच सांगतो, कारण हे सत्यता आहे. परीक्षा होती ती. मला बोला अकेला रहूंगा, सत्यता छोडूंगा नाही, सत्यता छोडूंगा नाही, चाहे तोच मेरे सामने ला लो. मी नावं घेत नाही. बऱ्याच लोकांचे शब्द मी तोडून टाकले, कारण की ते असत्य होते. म्हणून विनंती करतो तुम्हाला की तुम्हाला संस्कार टाकायचे. पती देवासोबत झगडा करू नका. आणि विशेष बाया लोकांना सांगते, तुम्हाला देव नाही मा कुठं, बिलकुल नाही. तुम्ही विसरून जा. तुमच्या देव जर असेल तर तो तुमचा पतिदेव. स्त्रियांचा देव असेल तर तुमचा पतिदेव. आणि म्हणून पती पत्नीमध्ये बाबांनी
अरे बाबांनी एकट्याने यायला सांगितलं त्याच्याचसाठी. दौरा होता ढोलमाऱ्याच्या समोर, दोघं भाऊ सक्के जमून दुश्मनी, मनातून दिवाळी टाकून दिली. दौरा मागायला गेला बाबाले. बाबा जवळ आले, बाबा उद्या माझ्या घरी दौरा, तुला दौरा भेटत नाही म्हणे. काय म्हणे बाबा, तुला दौरा भेटत नाही? काहून बाबा? अरे एका उदरातून जन्म घेणारे दोघं भाऊ दुश्मनासारखे वागून राहिले. एकता होत असेल तर दौरा भेटते. आताच्या आता जा, ते दिवा तोडून टाक, आपल्या भावासोबत बोल, दौरा मिळेल तुला. घडलं तसं सांग. बाबांनी एकटा शिकवली, पती पत्नी मुलं बाळ संस्कार पडले पाहिजे. बहीण भावाच्या लहान लहानशासाठी केवढं मोठं प्रेम जी बहीण भावाच्या. काय सेंद्रे साहेब, उशीर होईल तर मला माफ कर जा, पण 2 मिनिटं घेतो आता. बहीण भावाचे किती मोठं प्रेम राहते, इतकं जबरदस्त प्रेम राहते. पण लग्न झाल्यावर बहीण हिस्सा जेव्हा मागते की नाही, पूर्ण तुटून जाते तिचं प्रेम, नाही का? पूर्ण तुटून जाते. पण आज वेळ आहे माझी माय, उद्यापासून बाबाच्या तत्वशब्द नियमाचं आचरण करण्याचे प्रयत्न करा. होईल सफल, प्रयत्न करू आपण. करू म्हणून शब्द द्यायचे नाही, प्रयत्न करा. एक दिवस असा उगवेल आणि त्या पाठीमागे लागा तुम्ही. मग तो तुमच्या मार्गदर्शकाला सांगा की फलाण्या ठिकाणी मार्गदर्शन झालं, माझे चुकत होतं, मी आचरणावर उतरलो, बाबा माझ्या घरी सगळं बरोबर आहे. तर पहा, म्हणून विनंती करतो सगळ्यांना की तत्वशब्द नियम त्याच्या व्यतिरिक्त बाबांनी काही मागितलं नाही, त्याच्या सगळ्यांनी आचरण करा. मी करण्याचे प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव आणि वाटोडा परिसरातील मार्गदर्शक यांचे खूप खूप मार्गदर्शक लाभले. साहेबांना खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद साहेबांचे. आणि या